शेतकरी म्हणजे जगाचा पोशिंदा. हातात अवजारे, डोक्यावर रुमाल, मातीशी नातं सांगणारा माणूस. पण अहिल्यानगर जिल्ह्यात आज हे चित्र बदललेलं दिसतंय. शेतात अवजारांऐवजी शेतकऱ्यांच्या हातात बंदूक आहे, कारण समोर उभं राहिलंय बिबट्याचं खूप मोठं संकट. राहुरी तालुक्यातील खुडसूर गावात शेतकरी सतीश पवार आपल्या शेतात बंदूक घेऊन उभे आहेत, कारण शेतमजुरांना कामावर आणण्यासाठी त्यांना संरक्षणाची हमी द्यावी लागायची. 7 एकर शेतात कांद्याची लागवड करायची होती, पण बिबट्याच्या भीतीमुळे एकही मजूर यायला तयार नव्हता. अखेर पवारांनी स्वतःची बंदूक हातात घेऊन मजुरांना शेतात उतरवलंय. फुलसर, पाथरे, मायगाव, मांजरी परिसरात तब्बल 20 ते 25 बिबटे मोकळेपणाने फिरतायत. अनेक कुत्र्यांवरती हल्ले झालेत. आज पाळीव प्राणी, उद्या माणूसही असेल, ही भीती शेतकऱ्यांच्या मनामध्ये घर करून बसली. दिवसा कसंबसं काम होतंय, पण रात्री पाणी देताना शेतकरी जीव मुठीमध्ये घेऊन शेतात जातोय. वन विभागाकडून पिंजरे लावले गेले, पण 4 गावांमध्ये एकच पिंजरा, त्यातही बिबटे अडकत नाहीयेत. 2010 साली स्वतःच्या सुरक्षेसाठी घेतलेली बंदूक आज शेती आणि मजुरांच्या रक्षणासाठी वापरावी लागत असल्याचं सतीश पवार सांगतायत. पण प्रश्न एकच आहे की माझ्याकडे बंदूक आहे, पण शेतकऱ्यांचं काय, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केलाय. अहिल्यानगर जिल्ह्यात सुमारे 1100 बिबटे असल्याची माहिती वन विभागाची आहे. राहुरी तालुक्यात जवळपास 250 बिबटे. रोज कुठे ना कुठे हल्ल्याच्या बातम्या रोज येत आहेत. शेतकरी ठप्प, शेती ठप्प होते. पोशिंद्याची चिंता दिवसेंदिवस वाढते. आज शेतकऱ्यांच्या हातात बंदूक आहे, उद्या शेती करायची की स्वतःचा जीव वाचवायचा, हा प्रश्न आता संपूर्ण व्यवस्थेला उत्तर मागतोय.